धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी घरोघरी गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले। याच पार्श्वभूमीवर शहरातील 80 फुटी रस्त्यावरील माधव कॉलनी येथील सुधाकरदादा बेंद्रे यांच्या निवासस्थानी गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेली ज्येष्ठा कनिष्ठा गौरी स्थापनेची परंपरा याही वर्षी भक्तिमय वातावरणात जपण्यात आली। बेंद्रे कुटुंबियांनी महालक्ष्मी स्वरूप गौरींची स्थापना करून 16 भज्यांसह विविध पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करत त्यांचे मनोभावे पूजन केले। या मंगलप्रसंगी त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने दर्शनासाठी गर्दी करत अल्पोपहाराचा आस्वाद घेतला। यावेळी संपूर्ण घरात एक उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते। याप्रसंगी नितीन सुधाकर बेंद्रे, सौभाग्यवती, जयश्री नितीन बेंद्रे, सागर सुधाकर बेंद्रे, सौभाग्यवती, दीपाली सागर बेंद्रे तसेच चिरंजीव, तेजस आणि चिरंजीव, ओम यांच्यासह संपूर्ण बेंद्रे कुटुंबीय उपस्थित होते। दरम्यान आज सोमवारी या गौराईंचे विधिवत विसर्जन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मीची स्थापना विधिवत आपण केलेली आहे। 35 वर्षापासून आमच्याकडे या महालक्ष्मी आल्या आहेत। पूर्वी आमच्याकडे नव्हत्या, पण आमच्या सुनबाईच्या माहेरून इकडे त्या बोलवल्या आणि तेव्हापासून आमच्याकडे याचं आपल्या श्रद्धा भक्तिभावाने जेवढं जमेल चांगलं करायचा प्रयत्न करतो आहे। त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायमस्वरूपी आहे आणि अशीच सद्बुद्धी आम्हाला सतत ते मतं देत असते आणि त्यामुळे जेवढं जमेल तेवढं आमच्या परीने हे साजरं करायचा प्रयत्न करतो। तरीसुद्धा काही चुका होत असतील तर ती मोठ्या मनाने माताजी आम्हाला क्षमा करते। दीपाली सागर बेंद्रे जवळजवळ 35 वर्षापासून आमच्याकडे गौरीचं आगमन होत असतं। अगदी मनोभावाने आम्ही सगळे पूजा विधी फराळ वगैरे सगळं अगदी मनोभावाने करतो आणि देवीचा असाच आशीर्वाद आमच्या मागे राहील ही देवीच्या चरणी प्रार्थना।